रामकृष्ण हरी मंडळी. एक होती राजकुमारी आणि एकदा काय झालं, या राजकुमारीने संपूर्ण राज्याच्या विरोधामध्ये जाऊन एका पुरुषाला पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं माहितीये? तर तिने त्यामध्ये असं लिहिलं होतं, तुम्ही जर मला न्यायला आले नाहीत तर मी आयुष्यभर दुसऱ्या कुणाचाही स्वीकार करणार नाही. मी तुम्ही सोडून दुसऱ्या कुणाचीही होणार नाही. मी होईल तर फक्त तुमचीच. तर हे पत्र लिहिणारी होती राजकुमारी रुक्मिणी. आणि ज्यांच्यासाठी हे पत्र लिहिलं गेलं होतं, ज्या पुरुषासाठी हे पत्र लिहिलं गेलं होतं, ते कुणी साधेसुधे पुरुष नव्हते बरं का. तर ते होते जगाचे पालनहार भगवान श्रीहरी विष्णूंचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण. तर राजकुमारी रुक्मिणीने हे पत्र भगवान श्रीकृष्णांसाठी लिहिलं होतं. मग भगवान श्रीकृष्णांपर्यंत हे पत्र पोहोचलं का? भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला न्यायला आले का? रुक्मिणी स्वयंवरामध्ये नेमकं काय घडलं याची अद्भुत कथा आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतलवाणी. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर हे आपलं नवीन चॅनेल आहे शीतलवाणी. धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या शीतलवाणी या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय श्रीकृष्ण. बघा, आपण कोणतीही कथा कशासाठी ऐकतो तर तिच्यातून आपल्याला काहीतरी संदेश बोध मिळत असतो, काहीतरी आपल्याला शिकायला मिळावं यासाठीच आपण गोष्टी कथा ऐकत असतो. धार्मिक कथा तर यासाठीच बनलेल्या आहे की येणाऱ्या नवीन पिढीने त्यातून काहीतरी शिकावं, काहीतरी बोध घ्यावा आणि त्यानुसार आपल्या जीवनाची वाटचाल करावी. तर त्यासाठी कथा आपल्याला व्यवस्थित समजणं फार आवश्यक आहे. ही कथा ऐकताना तुम्हाला चांगली वाटावी, त्याचबरोबर व्यवस्थितरित्या समजावी आणि कायमस्वरूपी लक्षात राहावी यासाठी कथेचे सर्व भाग इथे मी एकत्रित करून घेतलेले आहे आणि त्यानुसारच तुमच्या समोर सादर करणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा विनंती करते की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही रुक्मिणी स्वयंवर व्रत ऐकून असाल. लग्न जमण्यासाठी बरेच जण म्हणजे उपवर झालेले मुलं मुली हे व्रत करतात किंवा त्यांना जमलं नाही तर त्यांचे आईवडील सुद्धा हे व्रत करू शकतात. तर आपण जेव्हा कोणतंही व्रत करतो तर व्रत करताना व्रताची कथा ऐकणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. ज्यांना कुणाला हे व्रत करायला जमेल त्यांनी अवश्य करा. नाही जमलं तर फक्त व्रताची कथा ऐकली तरी सुद्धा चालतं. आणि सर्वांनाच उत्सुकता असते की आपण देवराज्यातल्या काही कथा ऐकतो. मग आता भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांचा विषय आहे, तर त्यांचा विवाह नेमका कसा झाला असेल, काय काय अडचणी त्यामध्ये आल्या असतील, किंवा देवराज्यातली कथा आहे मग त्यामध्ये अडचणी आल्या असतील का, किंवा अगदी सहज त्यांचं लग्न झालं असेल का, हा प्रश्न आपल्याला पडतो. तर ही कथा तुमच्यासाठीच आहे आणि कथेची सुरुवात आपण एका सुंदर श्लोकाने करूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चला कथेला सुरुवात करते. तर भक्त हो, ही कथा आहे विदर्भ देशातल्या कुंडिनपूर नगरीची. त्या राज्यावर राजा भीष्मक राज्य करत होते. ते अतिशय न्यायी, प्रजावत्सल आणि धर्माचं पालन करणारे राजा होते. राजा भीष्मकांना 5 पुत्र आणि 1 कन्या होती. त्या कन्येचं नाव होतं रुक्मिणी. आपल्या कथेमध्ये 2 मुख्य पात्र आहेत. त्यापैकी पहिल्या पात्राचं नाव आहे रुक्मिणी, दुसऱ्या पात्राचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण. रुक्मिणीचा तर प्रवेश कथेमध्ये झालेला आहे. आता भगवान श्रीकृष्ण कधी प्रवेश करतात याची उत्सुकता तुम्हाला असेलच, तर नक्कीच त्यासाठी कथा शेवटपर्यंत ऐकावी लागेल. बघा, रुक्मिणी अत्यंत सुंदर होती, पण तिचं सौंदर्य कशामध्ये होतं माहिती का? तिच्या रूपात नाही तर तिच्या स्वभावामध्ये होतं. ती अतिशय नम्र होती, दयाळू होती आणि लहानपणापासूनच तिची देवावर अपार अशी श्रद्धा होती. राजवाड्यात येणारे ऋषीमुनी आणि ब्राह्मण त्यांचा ती नेहमी आदर सन्मान करायची, त्यांची सेवा करायची. एके दिवशी काय झालं, असेच काही ऋषी राजवाड्यामध्ये आले. त्यांच्या गप्पा रंगल्या आणि बोलता बोलता त्यांनी एका तरुण राजाची कथा सांगायला सुरुवात केली.
तो राजा शूर होता, धर्मासाठी लढणारा होता, गरिबांचा आधार होता आणि दृष्टांचा संहार करणारा देखील होता. त्यांचं नाव होतं श्रीकृष्ण. ऋषी श्रीकृष्णांचे पराक्रम त्यांना सांगत होते आणि रुक्मिणी शांतपणे ते ऐकत होती. जसं जसं ती ऐकत गेली तसं तसं तिच्या मनात भगवान श्रीकृष्णांबद्दल आदर निर्माण झाला आणि हळूहळू तो आदर भक्तीमध्ये बदलला. रुक्मिणीने मनोमन एक निर्णय घेतला. विवाह करायचा तर फक्त श्रीकृष्णांशी, अन्यथा कुणाशीही नाही. पण रुक्मिणीला माहिती नव्हतं की तिच्या आयुष्यामध्ये लवकरच एक मोठं वादळ येणार आहे. कारण तिचाच मोठा भाऊ, ज्याचं नाव होतं रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी, दोन्ही नावांमध्ये थोडंसं साम्य आहे, त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐकत राहा. हा रुक्मी असा निर्णय घेणार होता ज्यामुळे बहीण रुक्मिणीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार होतं. नेमकं काय घडतंय पाहूयाच. रुक्मिणीने मनोमन भगवान श्रीकृष्णांना आपला पती मानलं होतं, पण तिच्या मनात काय चाललं आहे याची कल्पना राजवाड्यामध्ये कुणालाच नव्हती. दरम्यान रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी अत्यंत पराक्रमी होता, पण त्याला श्रीकृष्ण कधीही आवडत नव्हते. कारण रुक्मीची मैत्री होती चेदी देशाचा राजा शिशुपाल आणि मगधचा राजा जरासंध यांच्याशी. त्या काळात श्रीकृष्ण आणि जरासंध यांच्यात अनेक मोठी युद्ध झाली. म्हणून रुक्मीने एक निर्णय घेतला की रुक्मिणीचा विवाह हा शिशुपालांशीच करायचा. हा निर्णय राजा भीष्मकांना फारसा पसंत नव्हता, कारण त्यांना श्रीकृष्णांविषयी आदर होता. पण मुलगा रुक्मीच्या हट्टापुढे त्यांचं काहीच चाललं नाही. हळूहळू लग्नाची तयारी सुरू झाली. देशोदेशीच्या राजांना निमंत्रणं पाठवली गेली. राजवाडा सजू लागला. पण या सगळ्यात एकच व्यक्ती आनंदी नव्हती, ती म्हणजे जिचा विवाह करायचा होता ती रुक्मिणी. तिच्या डोळ्यात अश्रू होते, कारण जिला मनापासून श्रीकृष्ण पती म्हणून हवे होते तिचंच लग्न आता शिशुपालाशी ठरलं होतं. तुम्ही आपल्या मराठीच्या व्याकरणाच्या पुस्तकात, म्हणजे आपण जेव्हा शाळेत असू तेव्हा त्या व्याकरणाच्या पुस्तकात एक ओळ ऐकलेली असेल बघा. शिशुपाल नवरा मी नवरी, म्हणजे न आणि वरी या दोन शब्दांमध्ये अंतर दिलेलं होतं, एक आडवी रेषा दिलेली होती. शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. तर या नवरा आणि नवरी या दोन शब्दांमध्ये जो काही फरक दाखवलेला होता, शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, म्हणजे नवरी हा शब्द श्रीकृष्णांच्या वेळेस एकत्रित केलेला होता आणि शिशुपालांच्या वेळेस न आणि वरी या दोन शब्दांमध्ये अंतर ठेवलेलं होतं. कुणाकुणाला हे आठवतंय मला कमेंट करून नक्की सांगा. या कथेच्या निमित्ताने मला ती आठवण झाली म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावी. कुणी म्हणजे माझ्याच वयाचं असेल किंवा त्यांनी या दोन ओळी असतील किंवा ही जी एक ओळ होती व्याकरणामध्ये आपल्याला ते समजून सांगण्यासाठी, तर ती कुणाला आठवली तर ते मला कमेंट करून नक्की सांगतील. बरं चला आपण कथा पुढे बघूया. आता तिच्या समोर दोनच मार्ग होते. एक म्हणजे नशिबापुढे हार मानायची किंवा धाडस करून श्रीकृष्णांपर्यंत आपलं मन पोहोचवायचं. आणि रुक्मिणीने दुसरा मार्ग निवडला. तिने काय केलं, एक विश्वासू ब्राह्मण बोलवले आणि इतिहासामध्ये अजरामर झालेलं एक गुप्त पत्र लिहायला सुरुवात केली. तुम्ही जर श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचं जे स्वयंवराचं व्रत असतं ते जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काही अध्याय वाचावे लागतात. त्याच्यामध्ये सुद्धा हे गुप्तपत्र आहे, तर ते तुम्हाला अध्याय स्वरूपामध्ये वाचता येईल. तुमच्यापैकी कुणी कुणी हे व्रत केलेलं आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता. अतिशय प्रभावी असं हे व्रत आहे विवाह जमण्यासाठी. तर रुक्मिणीने ब्राह्मणांना बोलवलं, एक पत्र लिहिलं आणि हे पत्र तिने त्या ब्राह्मणांच्या हाती दिलं भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्या पत्रामध्ये रुक्मिणीने लिहिलं, हे द्वारकेचे नाथ, मी तुमचे पराक्रम अनेकदा ऐकले आहेत. तुमचा धर्म, तुमचा स्वभाव आणि तुमचं तेज हे ऐकूनच मी मनोमन तुम्हाला माझे पती मानलेला आहे. आता माझा विवाह शिशुपालांशी ठरवण्यात आलेला आहे, पण माझं मन त्यांना कधीही स्वीकार करणार नाही. जर तुम्ही मला तुमची मानत असाल तर तुम्ही कृपया या आणि मला तुमच्यासोबत घेऊन जा, कारण मी तुम्ही सोडून दुसऱ्या कुणाचीही होऊ शकत नाही.
ती म्हणाली, लग्नाच्या आधी मी अंबिका देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येणार आहे, तिथून मला तुमच्यासाठी घेऊन जा. माझ्या मते हे जगातलं पहिलं प्रेमपत्र असू शकतं. आणि शेवटी तिने विनंती सुद्धा केली, जर तुम्ही आला नाहीत तर मी आयुष्यभर दुसऱ्या कुणाचाही स्वीकार करणार नाही. हे पत्र लिहिताना म्हणजे अर्थातच रुक्मिणी आनंदी नव्हती. तिने दुःखामध्ये डोळ्यामध्ये अश्रू आणून हे पत्र लिहिलं होतं, कारण तिचं भगवान श्रीकृष्णांवर खरं प्रेम होतं. आता तिचं संपूर्ण आयुष्य एका त्या पत्रावरच अवलंबून होतं. त्या पत्राचं उत्तर आलं किंवा ते पत्र पाहून भगवान श्रीकृष्ण तिला न्यायला आले तरच पुढं काहीतरी होऊ शकतं, अशी तिला आशा लागलेली होती. ब्राह्मण ते पत्र घेऊन द्वारकेच्या दिशेने निघाले. आता या पत्राच्या उत्तरावर किंवा पत्र पाहून भगवान श्रीकृष्ण आले तर त्यावरच पुढे काय घडतं ते सगळं ठरणार होतं किंवा त्यावरच सगळं अवलंबून होतं असं म्हणायला काही हरकत नाही. ब्राह्मण ते पत्र घेऊन द्वारकेच्या दिशेने निघाले, पण ते श्रीकृष्णांपर्यंत वेळेत पोहोचलं का आणि पत्र वाचल्यानंतर श्रीकृष्ण काय निर्णय घेतील याचा सुद्धा प्रश्न तिला पडलेला होताच. कारण तिने त्यांची कथा ऐकलेली होती, त्यांचे पराक्रम ऐकले होते आणि तिने म्हणजे लग्नाच्या आधीच श्रीकृष्णांना आपलं पती पण मानलं होतं. पण श्रीकृष्णांना याची काहीच कल्पना नव्हती. मग ते आपल्याला समजून घेतील का किंवा आपला विवाह खरोखर त्यांच्याशी होईल का, असे एक ना अनेक प्रश्न रुक्मिणीला पडलेले होते. मंडळी, अनेक दिवसांचा प्रवास करून अखेर ते ब्राह्मण द्वारकेमध्ये पोहोचले. श्रीकृष्णांनी त्यांचं मोठ्या आदराने स्वागत केलं, त्यांना बसायला आसन दिलं, त्यांची विचारपूस केली आणि मग ब्राह्मणाने रुक्मिणीचं पत्र भगवान श्रीकृष्णांच्या हातात दिलं. श्रीकृष्णांनी ते पत्र शांतपणे वाचलं आणि पत्र वाचत असताना अर्थातच त्यांच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. कारण रुक्मिणीबद्दल त्यांनाही माहिती होतं, तिची भक्ती असेल, तिचा स्वभाव असेल, तिचं पवित्र मन असेल, हे सर्व श्रीकृष्णांना माहिती होतं. पण ती आपल्यावर प्रेमही करत असेल हे मात्र त्यांना माहिती नव्हतं आणि पत्र वाचल्यावर हे सगळं त्यांना समजून गेलं. त्याच्यामुळेच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. पत्र वाचून झाल्यावर श्रीकृष्णांनी एकही क्षणाचा विलंब केला नाही. ते ब्राह्मणाला म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, मी नक्की येईन. इतकंच बोलून श्रीकृष्णांनी लगेच आपला रथ तयार करण्याची आज्ञा दिली. दारुक सारथी रथ घेऊन तयार झाला आणि श्रीकृष्ण विदर्भाच्या दिशेने निघाले. दुसरीकडे कुंडिनपुरामध्ये रुक्मिणीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. देशोदेशीचे राजे येऊ लागले. शिशुपालही मोठ्या थाटामाटात पोहोचला, जो आता नवरदेव होणार होता. पण रुक्मिणीचं लक्ष फक्त एका रस्त्याकडे होतं. श्रीकृष्ण येतील का, हा एकच प्रश्न तिच्या मनामध्ये सतत घोळत होता. आणि मग लग्नाच्या आदल्या दिवशी रुक्मिणी अंबिका देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेली होती. तिला अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात इतिहास घडणार होता. लग्नाचा दिवस उजाडला. संपूर्ण कुंडिनपूर नगरी लग्नासाठी सजली होती, सज्ज झाली होती. राजवाड्यामध्ये मोठी लगबग सुरू होती. देशोदेशीचे राजे आणि हजारो सैनिक स्वयंवरासाठी जमले होते. परंपरेनुसार रुक्मिणी अंबिका देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेली. तिथे तिने कुलदेवीचं मनोभावे पूजन केलं आणि मनात एकच प्रार्थना केली, हे माते, माझं मिलन श्रीकृष्णांशीच होऊ दे. दर्शन झाल्यावर रुक्मिणी मंदिराबाहेर आली. तिची नजर वारंवार आजूबाजूला फिरत होती. अर्थातच श्रीकृष्णांनाच तिची नजर शोधत होती. आणि अचानक काय झालं, दूरवरून तिला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. क्षणात एक सुंदर रथ मंदिरासमोर येऊन थांबला. त्या रथात साक्षात स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे होते. श्रीकृष्णांनी रुक्मिणीकडे पाहिलं आणि रुक्मिणीने सुद्धा त्यांच्याकडे. दोघांच्याही नजरेत एकच विश्वास होता. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता श्रीकृष्णांनी रुक्मिणीचा हात धरला. तुम्ही फक्त कल्पना करा की किती सुंदर हे दृश्य असेल. आणि तिला आपल्या रथात बसवलं. ज्या व्यक्तीला असं वाटतं की माझं लग्न माझ्या आवडत्या व्यक्तीशीच व्हावं, ज्याच्यावर मी प्रेम करते त्याच व्यक्तीशी माझं लग्न व्हावं, तर ते लोक नक्कीच सांगू शकतील की हा अनुभव कसा असू शकतो. रथ भरधाव वेगाने निघून गेला. हे सगळं इतक्या झपाट्याने घडलं की उपस्थित राजांना काही क्षण काहीच समजलं नाही की नेमकं काय घडतंय. पण जेव्हा शिशुपाल आणि रुक्मिणीला ही गोष्ट समजली
तेव्हा ते संतापाने लालबुंद झाले. संपूर्ण सैन्याला आज्ञा देण्यात आली, श्रीकृष्णांना थांबवा. आणि अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या रथामागे अनेक राजांचं सैन्य धावू लागलं. आता पुढे होणार होतं एक भीषण युद्ध. नेमकं युद्ध कसं घडतं, त्यानंतर काय घडणार आहे याची उत्सुकता तुमच्यासह मला पण आहे. बघूया काय घडतंय. श्रीकृष्णांचा रथ भरधाव वेगाने द्वारकेच्या दिशेने निघाला. पण रुक्मी असा होता की तो शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने लगेच सैन्य गोळा केलं आणि श्रीकृष्णांचा पाठलाग सुरू केला. त्याच्यासोबत शिशुपाल आणि इतर राजे सुद्धा होते. थोड्याच वेळात दोन्ही सैन्य आमने सामने उभे ठाकली. युद्धाला सुरुवात झाली. बाणांचा वर्षाव सुरू झाला. रणांगणामध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज, शंखनाद आणि योद्ध्यांच्या गर्जना घुमू लागल्या. आता युद्ध म्हटल्यावर दोन्ही पार्टी काही कमी नव्हत्या. दोन्हीही पराक्रमी योद्धे होते. तर कसं ते युद्ध घडत असेल याची कल्पना आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी नाहीच केली तेच बरं आहे. दरम्यान बलराम सुद्धा आपल्या सैन्यासह तिथे पोहोचले. त्यांच्या आगमनाने श्रीकृष्णांची बाजू आणखीच मजबूत झाली. कारण त्यांच्या बाजूने कोणी नव्हतं. समोरून सगळे पराक्रमी योद्धे श्रीकृष्णांच्या विरोधात लढत होते आणि एवढ्यांना पुरून उरण्यासाठी श्रीकृष्ण एकटेच त्या सगळ्या गोष्टींचा विरोध करत होते. म्हणजे एकटेच ते युद्ध करत होते. तर बलराम आल्यामुळे थोडंसं बरं झालं आणि एकामागून एक त्यांनी अनेक राजांचा पराभव केला. शिशुपालाला सुद्धा अखेर माघारच घ्यावी लागली. पण रुक्मी अजून सुद्धा हट्ट सोडायला तयार नव्हता. रुक्मिणीचा जो मोठा भाऊ होता ना रुक्मी, तर तो त्याचा हट्टच सोडायला तयार नव्हता की आपल्या बहिणीचं लग्न काही पण करून श्रीकृष्णांशी होता कामा नये, ते शिशुपालाशीच व्हायला हवं. म्हणून तो युद्ध करत राहिला. तो थेट श्रीकृष्णांसमोर उभा राहिला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. शेवटी श्रीकृष्णांनी रुक्मीचा पराभव केला. क्रोधाच्या भरात त्यांनी त्याला शिक्षा देण्याचा निर्णय सुद्धा घेतला. इतक्यात रुक्मिणी रथातून खाली उतरली. ती धावत श्रीकृष्णांजवळ आली. हात जोडून म्हणाली, नाथ, ते माझे मोठे भाऊ आहेत. त्यांच्याकडून जी चूक झाली आहे, पण कृपा करून त्यांचा जीव घेऊ नका. रुक्मिणीचे अश्रू पाहून श्रीकृष्णांचा राग शांत झाला. त्यांनी रुक्मीला जीवनदान दिलं. युद्ध संपलं. पण रुक्मीला आपल्या पराभवाची इतकी लाज वाटली की त्याने एक कठोर प्रतिज्ञा केली. ती प्रतिज्ञा नेमकी काय होती आणि त्यानंतर अखेर श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह झाला की नाही किंवा तो कसा झाला ते आपण लगेच जाणून घेऊया. मंडळी, युद्ध संपलं. त्यामध्ये रुक्मिणीचा मोठा भाऊ जो श्रीकृष्णांच्या विरोधात होता, तर त्याचा पराभव झाला. श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेमध्ये पोहोचले. संपूर्ण द्वारका नगरी आनंदाने न्हावून निघाली. सर्वत्र उत्सवाचं वातावरण होतं. देवतांच्या साक्षीने, ऋषीमुनींच्या उपस्थितीमध्ये वैदिक मंत्रोच्चारात श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह थाटामाटात संपन्न झाला. संपूर्ण द्वारकेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मंडळी, रुक्मिणीला आपण महालक्ष्मीचा अवतार मानतो, तर श्रीकृष्ण हे स्वयं भगवान विष्णूंचे अवतार आहेत. म्हणून हा विवाह केवळ दोन सामान्य व्यक्तींचा नव्हताच हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच एव्हाना. पण सांगते, भगवान श्रीहरी विष्णू आणि महालक्ष्मीच्या दिव्य मिलनाचा हा उत्सव होता. पण या कथेतून आपण काय शिकावं? रुक्मिणीने परिस्थितीपुढे हार मानली नाही. तिने योग्य गोष्टीसाठी धाडस केलं आणि भगवंतावर तिचा अढळ विश्वास होता, तोही तिने ठेवला. श्रीकृष्णांनी म्हणूनच तिचं रक्षणही केलं. यामुळे भक्त आजही म्हणतात, जो मनापासून भगवान श्रीकृष्णांवर विश्वास ठेवतो त्याची साथ भगवान श्रीकृष्ण कधीच सोडत नाही. याच कारणामुळे रुक्मिणी स्वयंवराची कथा आजही तेवढ्याच भक्तिभावाने ऐकली जाते. आणि रुक्मिणी अष्टमी, श्रीकृष्ण मंदिरं तसेच अनेक धार्मिक उत्सवांमध्ये या दिव्य विवाहाचं स्मरण देखील केलं जातं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला या कथेतून नेमका आपण काय संदेश घ्यायचा किंवा काय बोध घ्यायचा हे सुद्धा सांगते, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. त्यातला बोध, त्यातला विचार घेऊनच आपल्याला पुढे पाऊल टाकायचं आहे किंवा आपल्या जीवनामध्ये एक चांगली वाटचाल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर यामधला पहिला बोध असा, रुक्मिणी स्वयंवराची कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती म्हणजे भगवंतावर असलेला अढळ विश्वास. परिस्थिती कितीही कठीण असली तरी
श्रद्धा, धैर्य आणि योग्य निर्णय यांची साथ आपल्याला असेल तर भगवंत नक्कीच योग्य वेळी आपल्याला भगवंत योग्य वेळी आपल्या भक्ताची साथ नक्की देतात. बोध दुसरा, या कथेतून आपल्याला 3 गोष्टी शिकायला मिळतात. भगवंतावर विश्वास ठेवा, योग्य गोष्टीसाठी धाडस करा आणि कितीही संकट आली तरी पण आशा सोडू नका, कारण भक्ताची हाक भगवंतापर्यंत नक्की पोहोचते. आणि बोध तिसरा, श्रद्धा खरी असेल, हेतू शुद्ध असेल आणि विश्वास अढळ असेल तर भगवंत कोणत्याही अडथळ्यावर मात करून आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येतात. तर अशा पद्धतीने या कथेतून आपल्याला 3 बोध घ्यायचे आहेत. ते कोणते ते मी तुम्हाला अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे सर्वांपर्यंत ही कथा पोहोचली पाहिजे. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारच्या कथा ऐकायच्या आहेत ते सुद्धा तुम्ही मला सांगायचं आहे, म्हणजे येणारे व्हिडिओ आपण तुमच्या कमेंटवर घेऊन येऊ. तुमच्या आवडीनुसार आपण एक एक कथा व्हिडिओच्या निमित्ताने मांडत राहू, सादर करत राहू. मी तुमच्यासाठी कथा घेऊन येतच राहील. चला, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय हरी विठ्ठल, जय श्री कृष्ण, रामकृष्ण हरी.